आज 9 ऑगस्ट रविवार असल्यामुळे सहपरिवार बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये जायचे ठरले. आत प्रवेश करताच एक मिरवणूक येताना दिसली. ही मिरवणूक म्हणजे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी एक मिरवणूक काढली होती. पारंपरिक तारपा वाद्य आणि तारपा नृत्य करणारे तरुण तरुणी दिसले. आणि मग काय, लगेच खिशातून मोबाईल काढला आणि ही सगळी दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यास सुरुवात केली. लहानगे देखील पारंपरिक वेशात या कार्यक्रमात सहभागी झालेले दिसले. हे आहे पारंपरिक तारपा वाद्य. अतिशय उत्साहात हे कलाकार तारपा वाद्य वाजवत होते आणि मागे ढोल ताशाच्या सुरांमध्ये तरुण तरुणी नाचत होते. हे सगळे तरुण तरुणी पारंपरिक वेशात जरी दिसत नसले तरी बऱ्याच लोकांनी टी-शर्ट्स घातले होते. त्याच्यावर जय जोहार किंवा जागतिक आदिवासी दिन अशा प्रिंट्स होत्या. काही तरुणींची हेअरस्टाईल मात्र पारंपरिक पद्धतीने केलेली दिसत होती. आदिवासी बांधव एकमेकांना आलिंगन देऊन हा सण साजरा करत होते. आमच्याच प्रमाणे आलेले अनेक वाटसरू, अनेक पर्यटक म्हणा किंवा रविवार असल्यामुळे नॅशनल पार्क येथे एन्जॉय करण्यास आलेले असलेले लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून ही मिरवणूक एकदम कुतूहलाने पाहत होते. रंगीबेरंगी पिसं असलेली एक कॅप म्हणा माझ्या मुलीने घालून बघितली. या लहानग्याने ती लगेचच देऊ केली. माझ्या मुलीने एन्जॉय केलं. ही अशी पारंपरिक पद्धतीची हेअरस्टाईल अनेक तरुणींनी केलेली दिसत होती. ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा निसर्गाच्या सानिध्यात हे आदिवासी बांधव साजरा करताना दिसत होते. बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील या रस्त्यावर ही मिरवणूक निघाली होती. थोडा ट्रॅफिकचा अडथळा होताच म्हणा, पण तरी उत्साह काही कमी होत नव्हता. पारंपरिक तारपा नृत्य लांबूनच दिसले म्हणून थोडं जवळ जाऊन तो टिपण्याचा प्रयत्न केला.
तर या विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा सर्व आदिवासी बांधवांना देऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो.